बातमी येते धुळ्यातून. धुळे लोकसभेकरता 20 मे रोजी मतदान होत आहे. मतदानानंतर त्याच दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी जाहीर करा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्वचंद्र किशन यांना देण्यात आले. धुळे लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण ईव्हीएम मशीन गरुड हायस्कूल येथे ठेवण्यात आल्या असून 2 दिवसांपूर्वी ईव्हीएम मशीनमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली वायरिंगचे काम केले असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून ईव्हीएम मशीनमध्ये नेमका कोणत्या स्वरूपाचं काम केलंय हे जनतेसमोर जाहीर करावं, अशी मागणी देखील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20 मे रोजी जे मतदान या ठिकाणी होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये भारत सरकारकडनं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व इतर तत्सम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद्र किशन यांची आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि या ठिकाणी अशी मागणी आम्ही केलेली आहे की दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत जे मतदान या ठिकाणी पार पडणार आहे त्या मतदानाची टक्केवारी एकदा पेट्या सीलबंद झाल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त रात्री 10 वाजेपर्यंत किंवा रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावी. कारण पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणची आकडेवारी निवडणूक आयोगाला 10 ते 12 दिवसानंतर सादर केली गेली आणि एकूण झालेल्या मतदानामध्ये 5 ते 10% वाढ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. यामुळे ईव्हीएममध्ये काही गडबडी तर नाही ना, अशी शंका देशातली जनता उपस्थित करू लागलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णचंद्र किशन यांना काही या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची या ठिकाणी समाधानकारक उत्तरं दिली आणि आम्ही मांडलेल्या मुद्द्याचं समर्थन करताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जेही काही मतदान 6 विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे त्याची मतदानाची आकडेवारी ही जास्तीत जास्त रात्री 12 वाजेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्णपणे या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार नाही. तसेच पोलीस ऑब्झर्व्हर किशन साळे आणि मुख्य निवडणूक खर्च अधिकारी व्यंकटेश जाधव यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्स शिवसेनेच्या या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या मागणीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ते जाहीर करणार आहेत.